कपाट बसलं की साडी कुठे सापडत नाहीये. तिथेच होती नेमकी, कुठे गेली ना खरंच. ताई एवढं साड्या मग तुमच्या आहेत? नाही, शेजारच्या बायकांच्या आणल्या गोळा करून. ते डोकं ठिकाणार आहे ना, कपाडात तर काढते ना, म्हणजे माझ्याच असणार. मला काय ठाव, आमच्या गावामध्ये एकच साडी फाटेस्तवर घालतात. हा, जा जा काम कर जा. मला सांगा, तुम्ही इतक्या साड्या कपाटात ठेवतात तर मालकांचे कपडे कुठे राहतात? 2 पॅन्ट आणि 4 शर्ट. किती जागा लागते अशी ठेवायला? एवढेच कपडे मालकांकडं? मग करायचेत काय त्याला कपडे? बुटीक मधनं घरी, घरातनं बुटीक, बाकी कुठेही जात नाही तो. मी तर म्हणते ना, आहेत ते कपडे सुद्धा खूप आहेत त्याच्यासाठी. एक विचारू का? काय एवढं काय शोधताय तुम्ही? मी काय मदत करू का? माझी एक साडी सापडत नाहीये ग. अहो यातली कुठली तरी एक नेसा की मग. मला तीच नेसायची. तुझं काय आहे? मी शोधतेय ना. काय अजून एक विचारू का? भानू, काय चाललंय तुझं? तुम्हाला तीच साडी कशाला नेसायची? ग नवरात्र आहे ना. हा मग सगळ्या बायका नवरात्रात 9 दिवस 9 रंगाच्या साड्या नेसतात. चाळीतल्या सगळ्या बायका नेसणार आहेत. मला पण नेसायची. मला ना ती जांभळ्या रंगाची साडी सापडत नाहीये ग. म्हणजे होती माझ्याकडे, आता कुठे ठेवली काय कळतच नाही मला. असं वय? काय काय असतं तुमच्या माणसांचं? म्हणजे तू माणूस नाहीस? नाही, म्हणजे काय काय असतं तुमच्या शहरातल्या माणसांचं असं. झाले तुझे प्रश्न संपले? वय काम करू? वय दादा. शोभे, ए शोभे, हिला काय झालं? आली असणार, एखादा एक्सरे काढून आली असणार. माणसं जसं आवडीने फोटो काढतात ना, तशी एक्सरे काढते. ए शोभे, अगं ये ना खाली. काय करतीये मेली घरात? कशाला कोकलतेस? एकदा हाक म्हणून कळतं मला. लवकर खाली ये. मी नाही, मला खूप काम आहे. तूच वर ये. अगं वरती नाही, खाली ये. साडीवाला आलाय. चांगल्या चांगल्या डिझाईनच्या साड्या आहेत. हा, सगळ्या बायका आल्यात. अगं त्या सगळ्या संपवतील. ये ना लवकर. आले आले, थांब आले. ये लवकर, ये लवकर ये. आली माझी शोभा पण आली बरं का. हे माझ्या लेकीला पण चांगल्या साड्या दाखवा. पहिल्यापासून तिला साड्यांचं भारी वेड. हो ग, म्हणजे तुला माहितीये ना, लहानपणापासून निमित्त शोधायची साडी नेसायला. कशी वाटते लता? नाही, बरं नाही दिसत. हे नको, आपल्या चाळीत उपयोगाची नाही ती, घाण होणार. काय तुम्ही बघायला सुरुवात केली? थांबायचं ना माझ्यासाठी. ती धावत आलीस, ती जरा दम टाक. अगं साड्या म्हणलं तर ती थोडी दम टाकणार आहे. तुझ्यासाठी चांगल्या चांगल्या आणलेस ना? हो हो हो. किती पासून सुरुवात आहे? 250 पासून 2500 पर्यंत पाहिजे ती घ्या. चालेल. हा कलर कसा दिसतोय? हे छान आहे ग ना. त्याचा पदर चांगला आहे, पण साडी फिकट आहे. बघ हा, म्हणजे तुला आवडत असेल तर घे. इसमें भी मोर पीस नहीं. दुसरी घे ना. हा ही बाई छान आहे. इसमें मोर पीस नहीं है क्या? नाही नाही, तीच बानू ये, आहे. बस बस, तू पण बघ साड्या. बस अगं हेच तर वय असतं साड्या घालून मिरवायचं, नाही का मावशी? बघ बघ, बघायला थोडे पैसे लागतात. फुकटच तर बघायचे. गाई ती काम करते, पैसे आहेत तिच्याकडे, घेईल साडी. घे धर, बघ. आता वहिनी म्हणतील मला साडी घ्यायची. बरं झालं तू आलास, मला साडी घ्यायचीच होती. हे बाई बघ, धुपछाव धुपछाव. हा बघ, आता विषय काढतील दागिना घ्यायचा. वा मस्त आहे ग. शोभे आता घे ना एखादी पटकन. अगं आई थांब ना, नीट बघून घेऊ दे. आता दिवाळी येते की नाही. मग मी काय म्हणते, एखादा दागिना पण करून टाकते. हे तुम्हाला खिदळायला काय झालं? काही नाही. साड्या बघा. त्याच्यात दात काढतो. भैया वो कागज दे ना. थँक्यू. पुस्तकाला कव्हर घालायला होईल. ए अंजी, कशी दिसते साडी? भारी आहे. हो ना? बानू कशी आहे ग? मस्त.
हो खरंच छान आहे ग. काही मस्त दिसत नाही. बंडल दिसते साडी. दुसरी बघ. हा बंडल आहे, दुसरी घे. थांबा मी दाखवतो ना चांगली साडी. मला 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 मी घेते ही साडी. अहो वहिनी ही साडी मला पाहिजे, मी आधी बघितली. नाही नाही ही मला आवडली आहे. तू घे ना दुसरी साडी. हा वहिनी तुम्ही दुसरी घ्या ना, ही मला आवडली आहे. हे बघ अंजू, मी तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहे की नाही, तू लहान आहेस की नाही, मग मी घेणारी साडी. हा असं कसं? मोठ्या असण्याचा इथं काय संबंध? हा मला साडी आवडली आहे, मी ही पाहिली आणि मी ही घेणार. ओ तुम दे ओ हे मेरे बघ हे, तू आवाज कमी करा. तू माझ्या आईच्या घरात उभी आहेस, कळलं ना? त्यात काय झालं? हे चुकीचं वाद आहे. चुकीचं वगैरे काय नाही. मी घेतली ना साडी, सांगितलं ना तुला एकदा. काही चुकीचं नाही. शोभाला आवडली ना ती साडी, शोभा घेणार. पण मला आवडली साडी, ही साडी मी घेणार. तू कोण देणार आहे ग? साड्या त्याच्या तो देणार आहे. ए हिला द्यायची साडी. ए भैया दे का तुमको है ना तुम्हारी बाइक और मूल की शपथ है. हाँ, ये मेरे को चाहिए. दादा काय म्हणते दादा, अशी दुसरी साडी नाही का तुमच्याकडे? नाही ना शेवटचा पीस आहे. ए पीस आहे नाही, होता होता मी घेतली आहे ही साडी. घेतली. हा, कितीला दिली सांग? 1200. 1200? नाही खूप महाग आहे रे, जरा कमी कर. काही मटेरियल बघा, बॉर्डर बघा, नाही चांगलं नाही मला 1200 चालेल. मी पैसे आणते. हे बघ हे, पैसे मी पण आणू शकते, कळलं ना? बघा ए, आई तुझ्या हातात ठेव. पैसे मी घेऊ देते, थांब तू. अच्छा, आई देऊ नको साडी. हा? नाही नाही देणार नाही. मलाच नक्की साडी मिळाली. घेऊन टाकते, नंतर परत नाही मिळाली तर. हा अंजलीला पण कळू दे ना, मी साडी घेऊ शकते. तुला काय वाटतं माझ्याकडे पैसे नाहीत, मी मोठीशी. साडेसहाशे, 1 2 3 4 5 6 700. अरे देवा, कमी पडतात. 1200ची साडी ना, 1200 400 रुपये कमी आहेत. आईकडनं घेऊ काय? नाही नाही, तिच्याकडे कुठून असणार पैसे. जाऊ दे, पुढे कधीतरी घेते. मोन्याचा पगार झाला ना की मोन्याला सांगते सेम टू सेम साडी दे. आता या साडीकडे कोणी बघूच नका. माझ्या शोभेला आवडली ना, नक्की घेणार. अगं मनात आणलं तर सगळ्या साड्या घेईल. हो घेतील सगळ्या साड्या घेतील. नवरा कमवतोय ना, मग काय कसली काळजी आहे. म्हणजे फार बोलायचे काही कारण नाही बरं का. इच्छा आणि आवड असते ना की माणूस काहीही करतो. हो बरोबर आहे, काहीही करता येतं. काहीही करता येतं, पण पैशाचं सोंग नाही आणता येत. हो बरोबर आहे, पैशाचं सोंग नाही आणता येत. आता शोभा आल्यावर बघ, असे पैसे टाकेल आणि घेईल साडी. एक पण साडी घेणार नाही. शोभे देऊन टाक पैसे, घे साडी. नाही आई, नकोय मला साडी. अहो मावशी म्हणाला तुम्ही सगळ्या साड्या घ्याल, आता एक तरी घ्या. अगं नाही, आता मी वर गेले ना तर मी कपाटात बघितली सेम टू सेम रंगाची साडी आहे माझ्याकडे. मग म्हटलं कशाला घ्यायचं. हा, नको बाबा मला साडी. नाहीतर माझ्या शोभेकडे कपाट आणि ट्रंकवर एवढ्या साड्या आहेत ना, काही गरज नाही. सगळे कलर आहेत. हा, ती चिंतामणी कलरची असती ना तर मी घेतली असती. अय्या ही आहे ना चिंतामणी कलरची साडी. हो ग, ताई पण ती हिच्यापेक्षा महाग आहे. नाही नाही, अरे पैशाचा प्रश्न नाहीये, किंमत काही असू दे, पण ब्लाऊज नाही ना माझ्याकडे सेम टू सेम, म्हणून नको. ती आई ती लाल कलरची नाही का, अशी ती
हा तशी असती ना तर जास्त छान दिसली असती. मग बघा. छान आहे ना? छान आहे, छान आहे. बघू. आई, शोभे घेऊन टाक ही साडी. छान आहे, छान दिसेल तुला. कितीची आई? 1500 फक्त. 1,500ची आहे. नाही एवढी काही खास नाही, नाही का आई? तरी पण शोभे तुला छान दिसेल ग. नाही बघ ना, रंग असा भस्कन असा डोळ्यात जातो नाही. नाही छे छे, नको एक नाही रे, तुझ्याकडे काही चांगलं साड्याच नाहीये. छे, सगळ्या ओल्ड फॅशनच्या साड्या घेऊन आलाय. अहो, ताई पण नवीन माल आणलाय मी. उस गप्पा बस, काहीतरी बोल नको. मला मूडच गेला सगळ्या साडी घ्यायला. मग ठीक आहे, मी ही साडी घेते. थांबा, मला बी आवडली, म्या घेते. भानू 1200 रुपयांची साडी येते. आहेत का पैसे? माहितीये मला, आहेत माझ्याकडं. हे घ्या. अगं 1200 रुपयाची साडी येते. 1100 रुपये काही डिस्काउंट देणार आहे का तू तुला? हा आहेत माझ्याकडं. हे घ्या. 2000ची नोट आहे. भानुमती एवढे पैसे तुझ्याकडे कुठून आणले का? माझ्याकडे होते ना. बघितलं शोभे, हे लक्षण काय ठीक दिसत नाही. आई गप गप, आता दिलेत ना तिने पैसे. दादा साडी द्या. रुको तो. ए भानू, जास्त आगाऊपणा करू नको. हे बघ, वहिनीला आवडलेली साडी, मला पण आवडलेली साडी. आता शोभा वहिनी ही साडी घेते तर ही साडी मीच घेणार. त्यांना त्याला तयार होता ना, मग मला का नाही? अगं मला आवडली साडी मी तुला का देऊ? मला बी आवडलीये. बरोबर आहे तुझं अंजली, तूच घे ती साडी. आणि काय ग भानुमती, तुला काय करायची ही साडी? असली साडी नेसून तू कुठे जाणार आहेस? ठीक आहे, तुम्हाला आवडली असेल तर घ्या मग. ए भैया, इकडे बघ. शोभाताई, अंजलीपेक्षा ती साडी तुम्हाला छान दिसली असती. खरं तर घ्यायला हवी होती तुम्ही. खरंच रंग अगदी खुलून दिसला असता तुम्हाला. हो हो. बघू ती कशी आहे. अय्या, वाव, किती सुंदर दिसतेस. ए थांबा थांबा, साडीत काहीतरी घोळ आहे. घोडा झालं? काय झालं? बापरे, हा बघ केवढा मोठा होल. अगं बाई, हे घे. घे, हे बघ. अय्या, डिफेक्टिव्ह पीस आहे. काय रे, काय? गेले गेले 1200 रुपये पाण्यात गेले. बरं झालं बाई मी साडी घेतली नाही, माझे पैसे फुकट गेले असते. ए भैया, असं काय डॅमेज पीस देताय तू? अहो ताई पहिल्यांदा झालं असं, माझं पण काय माहिती, याच्या आधी सुद्धा केलं असतील असं. ताई इतक्या वर्ष साड्या घेताय, या आधी कधी झालंय का? ए, तुम्ही सगळं याच्याकडनं घेतलेल्या साड्या चेक करा. हा डिफेक्टिव्ह असेल तर देऊन टाका त्याला परत. अरे, तुम इधर रुको. मैं आता है. माझे पैसे मला परत पाहिजे. तू पैसे दे, पैसे दे तिचे. ये लवकर. हा, असल्या साड्या देतो का? हा, चल. बाहेर न गेलेल्या साड्या सगळ्या इथे येतो खपवायला. हा, जुना माल आणतो. गप्पास. अशा जर साड्या परत आणल्यास ना तर चाळीत पाऊल ठेवू देणार नाही. ए बाबा, आवर तुझं हे सगळं. असल्या साड्या देतात का? ए भैया, ये लो तुम्हारा डैमेज पीस और मेरे पैसे परत दे. वो ते दे. त्यांच्याकडे दिलेत. ए, ये, ये. मी घेते ही साडी, मला आवडलीये. तुझं काय डोकं फिरलंय का अगं? फाटकी साडी आहे ती, कळतं का तुला? तुला घ्यायची तर दुसरी घे ना. नाही, मला ही आवडली, मी ही घेते. शोभे, सगळा मूर्खाचा बाजार आहे. घेऊ दे तिला ती साडी. आवडली मला, मला चालेल. तर थांब थांब थांब. हे बघ 1200 नाही देणार, 500ला दे. नाही तर ही घे साडी. नाही नाही नाही, चालतील 500 चालतील. हा दे 500 दे 500. ए, आवर लवकर तुझं. हा, पैसे दे तिला. भानू, तुला कळत नाही ग, कशाला घेतलीस ती साडी?
हे ना साडीवाले सारखे फसवतात सगळ्यांना. तू ना नवीन आहेस ग. मी आता लय जुनी आहे. काय म्हणालीस? नाही काय नाही. पण अशी सेम साडी तुला मिळाली असती ना. आणि नसती मिळाली तर पण अशी भोग पडलेली साडी घेण्यापेक्षा न घेतलेली बरी. चालतंय की, त्यात काय. मला सांगा कशी आहे साडी? छान आहे. ताई एकदा अंगाला लावून बघा की. छे छे, असा डिफेक्टिव्ह माल मी अंगाला लावत नाही. मला नाही आवडत. अहो घेऊन टाका असं कुठं सांगते, फक्त एकदा अंगाला लावून बघा. नाही नाही, तूच लाव अंगाला. मला नकोय. बरं तुमची मर्जी. अहो एकदा साडी लावून तर बघा. तुझं साडी बघून जर पोट भरलं असेल ना तर आमच्या पोटापाण्याचं बघ. हा जा. वय मी आलेच 2 मिनिटात. हा कुठे चालली आता? आलेच 2 मिनिटात आले. हा कापड बरं आहे. काठ पण चांगला आहे. कशाला भीती? काय? एकदा अंगावर टाकून बघायला काय हरकत आहे? पत्राला डिफेक्ट असल्यामुळे ना साडी तर चांगली आहे. भूक पडलेलं कुठे गेलो? अंजलीने नेसलेली साडी. अरे देवा, माझाच बघण्यात काही घोळ झाला की काय? ही साडी चांगली आहे. छान आहे ना साडी? अगं ती पडली होती ना म्हणून उचलून ठेवत होते. तुमच्यावर छान दिसते. खरंच? खरंच? वय नाही पण ही तुझी आहे ना साडी. घे. तुम्हाला आवडली ना, तुम्ही ठेवा. मोहनचा पगार झाला ना की मी घेईन सेम टू सेम. मालकांच्या पगाराची कशाला वाट बघायची? म्हणजे तुम्हाला ही आवडली ना, मग तुम्ही घ्या. नाही नाही अगं, ही तू घेतलीस साडी, तूच ठेव. असं समजा मी मुद्दाम तुमच्यासाठी घेतली. माझ्यासाठी? कशाला? गिफ्ट म्हणून. मला इथे राहायला जागा दिली ना तुम्ही, म्हणून. तशी बी मला आवडली नव्हती, तुमच्यावर जास्त चांगली दिसली. तुला चांगली दिसणार नाही मग कशाला घेतलीस विकत? आणि हे बघ, मी याचे तुला पैसे देणार आहे. फुकट वगैरे नको. हा, मोहनचा पगार झाला ना की देईन तुला. वय जा आता काम कर.